गोवावी संस्थेचं मी पहिल्यांदा मनापासून आभार व्यक्त करतो की समस्त गावकऱ्यांना आणि पंचक्रोशीला एवढा चांगला कार्यक्रम देण्याचं आपण काम केलं आणि इथे मला बोलण्याची पहिल्यांदा संधी दिली, तर त्यासाठी मी पहिल्यांदा ते आभार मानतो. रंगदेवतेला प्रथमतः नमन करतो आणि आजच्या या आपल्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आणि ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे ते शिवराम बाबा पोटले यांना सुद्धाही नतमस्तक होतो. मी जास्त काही बोलणार नाही, माझ्या ज्या काही मनातल्या भावना आहेत मी अध्यक्षांना बोललो की आम्हालाही तरुण पिढीला थोडंसं आमचं जे काही मत आहे या कलेविषयी ते व्यक्त करण्याची आपण संधी द्या, आणि त्या अध्यक्षांनी संधी दिली त्यासाठी अध्यक्षांचंही आपण सर्वांनी कौतुक केलं पाहिजे. मित्रांनो, आजचा सोशल मीडियाचा युग आहे. आपल्याला सर्वांकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे आणि या इंटरनेटच्या जमान्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या कला बघायला मिळत आहेत. कुठेही तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं तर सगळं काही मिळतं आहे. पण एक विचार करून बघा, मागील 50 वर्षापूर्वी अशी कुठलीच व्यवस्था नव्हती आणि अशी व्यवस्था नसताना 1974ला दूरदर्शनला आपल्या गावातील आपल्या मातीतील एक शाहीर तिथं जेव्हा शक्ती तुऱ्याच्या कलेच्या संदर्भात शायरी करण्यासाठी उभा राहतो, हा केवढा मोठा गौरवाचा क्षण आहे. कारण 1974च्या काळामध्ये दूरदर्शन सारख्या ठिकाणी, कारण दूरदर्शन हे एकमेव माध्यम होतं की लोकांपर्यंत पोहोचण्याचं. कारण आज लोकांना कसं आहे, मोबाईलमुळं खूप सारं म्हणजे जगात कुठं काय चाललंय ते घडतंय. पण मागील 50 वर्षाचा जर काळ केला तर फक्त मनोरंजन नव्हे तर त्या मनोरंजनच्या माध्यमातून समाजाचं हित कसं होईल आणि ह्या समाजाच्या हितासाठी मग जे जे काही लोकसंगीतातील प्रकार असतील, मग आपल्याकडचा तमाशा असेल, वगनाट्य असेल किंवा ही शाहिरी परंपरा असेल, आणि या शाहिरी परंपरेतून की बाबा कसं आहे की आपलं कामधंदा सांभाळून, कारण जसं आता या कार्यक्रमाचे मानधन म्हणजे 50,000 किंवा लाखाच्या पट्टीत चालले, पण 50 वर्षापूर्वी ही परिस्थिती नव्हती की बाबा एवढं मानधन असेल की त्याच्यावर कुटुंबाचं उदरनिर्वाह होत. कुटुंब चालवून फक्त एका कलेसाठी, एका कलेच्या आसक्त असलेल्या माणसाने आपलं संपूर्ण जीवन या कलेसाठी वाहून घेतले, ही साधी गोष्ट नाहीये. खरंच मला या गोष्टीचा अभिमान आहे किंवा आपल्या या मातीमध्ये खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि या आपल्या मातीमध्ये खरंच काहीतरी वेगळं पण आहे किंवा 6 अशी रत्न या मातीमध्ये जन्माला येणं खरंच हे आपल्या पेणगावचं भाग्य आहे. मित्रांनो, शायरी होणं, कला सगळं सादर करणं ही साधीसुधी गोष्ट नाहीये. किंवा ज्यावेळेस तुम्ही हजारो लोकांसमोर आपली कला सादर करत असता आणि त्या कलेमध्ये तुमचं जे काही लेखन असेल तात्काळ, कारण ही एक अशा प्रकारची कला आहे. कारण कसं असतं, जरी संगीतातले बरेचसे प्रकार आहेत की ज्यामध्ये एक प्रॅक्टिस हा प्रकार असतो किंवा सातत्याने प्रॅक्टिस आहे आणि त्या माध्यमातून होऊ शकतो. पण आपल्या या शक्ती तुऱ्यामध्ये चला पहिल्या वारीला की बाबा आपले जे काय आधीचं असेल साठा त्याच्यानुसार, आणि दुसऱ्या सेकंड बारीला की इन्स्टंट लगेच. कारण हे कसं माहिती आहे का, हा कला असं ज्या माणसाने आपलं रक्त कलेसाठी झिजवलंय तोच माणूस या कलेमध्ये उभा राहू शकतो. आणि खरंच मी गुरुवर्यांना धन्यवाद देईल, कारण कसं आहे माहिती आहे का, आजच्या सोशल मीडियाच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये कारण त्यांनी हे कुठंतरी रोपटं लावून ठेवलं होतं, म्हणून आज त्याचं वटवृक्ष झालेलं आहे. संभूराजू घराण्याची जी काही परंपरा आहे की आज जवळजवळ घराण्याच्या 200-250 पेक्षाही शाखा असतील, पण ज्यावेळेस सुरुवात जिथं झाली आणि सुरुवातीला ज्या आपल्या सर्व गुरुवर्यांनी जे जे काही कष्ट घेतलेले आहेत त्यांनी ऐन वेळेस आपला संसारही दावणीला लावला असेल. कारण कसं आहे माहिती आहे काय, समाजहिताच्या कामासाठी आजच्या घडीला माणसांना जरी सांगितलं की बाबा तुम्ही 1 दिवस मोडा, तरी लोकांच्या चेहऱ्यावर असे मोठे प्रश्नचिन्ह येतात. कारण लोक जो तो कामधंद्याचा माणूस असतो, यातनं वेळ देत नाहीत. पण ही कला जोपासण्यासाठी त्यांनी खरंच जड अंतकरणाने आपल्या या कुटुंबाचं विचार न करता या कलेसाठी जीवन वाहून घेतलेलं आहे. खरंच शिवराम बाबा, आम्ही तुमचे खरंच धन्यवाद आहोत. या पेणच्या ग्रामस्थांच्या वतीने मी त्या सर्व शाहिरांना, ज्या या आपल्या पेणच्या मातीमध्ये जे 6 रत्न झाले, बाजीराव बुवा असतील, पांडुरंग अधिकारी बुवा असतील, शिवराम बाबा असतील, स्वर्गीय विठोबा बुवा असतील, त्यानंतर आमचे तुकारामजी मानकर, पोपट बुवा, या सर्व 6 शाहिरांना, या 6 गुरुवर्यांना एक आजच्या काळातला तरुण म्हणून मी नतमस्तक होतो. नतमस्तक होण्याचं काम एवढंच आहे, हे बोलण्याचं कारण एवढंच आहे
कारण कसं आहे माहिती आहे का, आज आपण अभिमानाने नाचवतो आणि अभिमानाने सांगतो की बाबा शक्ती तुऱ्यातलं, आणि तुऱ्यातलं सर्वात जे काय तुऱ्यामध्ये जे काय नावाजलेली घराणे आहेत त्या घराण्यांमध्ये जर कोणतं प्रमुख घराणे असेल तर आपले ते संभूराजू घराणे आहे. आणि या संभूराजू घराण्याचा श्री मग सर्वच आपले ब्रह्मनिष्ठ काशीराम कुंभार असतील, गोविंद नामदेव असतील, बाजी पांडुरंग असतील आणि त्यानंतरची सर्व शिष्य परंपरा, की या सर्वांनी निश्चितपणे खूप मोठं योगदान आहे. आणि मी या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेला एकच वचन देऊ इच्छितो की जसं आमचे गुरुवर्य चांदोरकर सर यांनी सांगितलं की येणाऱ्या काळात सुद्धा अशाच प्रकारचे मनोरंजनांचे पण त्याच्याच बरोबर समाज हिताचे सुद्धा कार्यक्रम झाले पाहिजेत. आणि असे कार्यक्रम असतील तर आमच्यासारखं तरुण मंडळ संपूर्णपणे तन मन आणि धनाने आम्ही समर्पित होऊन ही कला जिवंत ठेवण्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.